दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची राजकीय अपडेट हाती येते। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। राजकारणात मन रमत नसल्याचं निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय आणि सक्रिय राजकारणातून आपण बाहेर पडत असल्याची घोषणा त्यांनी आज केली। निलेश राणे आणि नितेश राणे, नारायण राणे यांचे हे दोन सुपुत्र राजकारणामध्ये सक्रिय आहेत। निलेश राणे हे लोकसभेमध्ये खासदार म्हणूनही कार्यरत होते, मात्र अचानकपणे निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। निलेश राणे यांच्या सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी राजकारणामध्ये मन रमत नसल्याचं निलेश राणे यांनी एका ट्विटमध्ये म्हटलंय आणि याच ट्विटच्या माध्यमातून आपण सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत असल्याचं म्हटलंय। आता राजकारणामध्ये मन रमत नाही आणि इतर काही कारण नाहीये। गेल्या 19-20 वर्षात आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, भाजपमध्ये खूप प्रेम मिळालं, संघटनेमध्ये काम करण्याची उत्तम संधी मिळाली, त्याबद्दल मी खूपच नशीबवान आहे। त्यामुळे इतर कुणालाही दोष न देता, परिस्थितीवर कोणतेही भाष्य न करता फक्त राजकारणामध्ये मन रमत नसल्याचं म्हणत निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं ट्विट केलंय। निलेश राणे हे सक्रिय राजकारणातून का बाहेर पडतात याबाबतचं कोणतेही ठोस कारण नाहीये, फक्त राजकारणात मन रमत नसल्याचं ट्विट त्यांनी केलंय। नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे राणे कुटुंबातील तीनही सदस्य राजकारणामध्ये सक्रिय होते। निलेश राणे यांनी जवळपास गेले 20 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये निवडणुकाही लढवल्या। माजी खासदार म्हणूनही त्यांची ओळख आहे, लोकसभेवर ते निवडून गेले होते। मात्र असं असताना राजकीय कारकीर्द सुरू असताना अचानकपणे तरुण वयातच राजकारणातून ते का निवृत्ती घेतात हे स्पष्ट होत नाही। दुसरीकडे त्यांचे धाकटे बंधू नितेश राणे हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत, आमदार आहेत आणि सध्या भाजपचे प्रवक्ते म्हणून एक मोठी भूमिका सध्या ते बजावतात आणि हे सगळं सुरू असताना नारायण राणे केंद्रामध्ये मंत्री असताना निलेश राणे यांनी अचानकपणे सक्रिय राजकारणातून बाहेर का पडावं, दसऱ्याच्या मुहूर्तावर याची घोषणा का करावी ही प्रश्नचिन्ह मात्र कायम आहेत। निलेश राणे, नारायण राणे यांचे पुत्र हे सध्या सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आहेत। आत्ताच्या घडीची राजकारणातली ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। एक ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केलेली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला जे प्रेम मिळालं त्याबद्दल त्यांनी आभार मानलेत। विशेषतः भाजपसारख्या उत्तम संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी नशीबवान असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। मात्र निवडणूक लढवणं वगैरे मला आता फारसा रस राहिलेला नाही। टीका करणारे टीका करतील, जिथे पटत नाही तिथे वेळ घालवणं मला पटत नाही, असंही आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबत काम करणारे, त्यांच्या मतदारसंघामध्ये मजबूत पकड असणारे त्यांची दोनही मुलं निलेश राणे आणि नितेश राणे, पण अचानकपणे निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचं घोषित केले। गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे हे राजकारणात होते, मात्र खूप सक्रिय दिसत नव्हते आणि अचानकपणे त्यांनी आपण राजकारणातून बाहेर पडतोय अशी घोषणा केली आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत या संदर्भातली आणखी माहिती देतील। सुशांत, नेमकं कारण काय कळतंय या सक्रिय राजकारणातून निवृत्तीचं? कविता, अद्याप तरी कारण समजत नाही, मात्र त्यांनी ट्विट केल्याने एक चर्चा सुरू झालेली आहे। त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणात मत नाही, इतर काही कारण नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आपण त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र संपर्क काही होऊ शकलेला नाही। नेमकं त्यांनी हे ट्विट का केलं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं असेल तर निलेश राणे जे आहेत ते सध्या कुडाळ मालवण मधून तयारी करतायत। त्यांनी तयारी देखील तशी सुरू केलेली होती, मात्र अचानक त्यांचं ट्विट नेमकं का आलंय ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कविता, सुशांत, आणखी एक प्रश्न आहे, तुम्ही राहाच आपल्यासोबत। अगदी कालच शिवसेनेचे नेते उदय सामंत, मंत्री उदय सामंत यांनी भर सभेमध्ये बोलताना असं म्हटलं होतं की माझा भाऊ किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भातलं ते वक्तव्य होतं आणि ते वक्तव्य आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी निलेश राणे यांनी हे पाऊल उचलणं
हे पाऊल खरोखरच राजकारणातून बाहेर पडण्याचे संकेत आहेत की हा दबाव तंत्राचा भाग आहे, हाही प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतो. सुशांत, या संदर्भात बोलण्यासाठी तुमच्याकडे येते, पण तत्पूर्वी आपण पाहूयात की उदय सामंत यांनी कालच्या भाषणामध्ये नेमकं काय म्हटलं होतं. भैयाला जाहीर केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. आता आम्ही सगळे करायला तयार आहोत, पण तेच करत नाही तर आम्ही काय करायचं. आपल्याच तालुक्यामध्ये नाही, आपल्याच जिल्ह्यामध्ये नाही, तर पूर्ण सिंधुदुर्गामध्ये देखील त्यांचं वातावरण आहे. मध्ये मी सिंधुदुर्गाच्या दौऱ्यामध्ये होतो. सिंधुदुर्गाच्या लोकांनी मला सांगितलं की यांच्याऐवजी दुसरा जर उमेदवार दिला तर विजयाची शक्यता तुम्ही बाळगू नका, असे सांगणारे आपल्या पक्षातले नव्हते. आपल्या पक्षातल्या लोकांनी आपल्या नेत्याला तिकीट मागणं हे मी समजू शकतो, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ज्यावेळी भैयांची उमेदवारी जाहीर होईल, आम्ही सगळे पक्षभेद बाजूला ठेवून हजारो लोक भैयांच्या मागे उभं राहू. कालच उदय सामंत यांच्या भाषणातलं हे वक्तव्य समोर आलं होतं आणि त्यानंतर लगेचच आज निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निलेश राणे हे खरंच सक्रिय राजकारणातून बाजूला होत आहेत की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधल्या राजकीय नीतीचा हा भाग आहे, हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. पुन्हा एकदा सुशांत सावंत यांच्याकडे जाऊयात. सुशांत, मतदारसंघातली राजकीय गणितं बघितली तर कालचं उदय सामंत यांचं वक्तव्य आणि आज निलेश राणे यांनी उचललेलं पाऊल याचा खरंच संबंध आहे. कविता, जर आपण बघितलं तर निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार होते. 2 वेळा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे जे आहेत ते कुडाळ मालवण मतदारसंघात मध्ये पार आहेत. मात्र आपण जर बघितलं असेल, उदय सामंत यांनी देखील काल एक वक्तव्य केलं होतं. सामंत यांचे बंधू जे आहेत ते किरण सामंत हे देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे निलेश राणे यांनी नेमकं हे ट्विट कशातून केलं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा मतदारसंघ जो आहे तो उद्धव ठाकरे गटाकडे आहे. विनायक राऊत जे आहेत ते खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील उमेदवार नेमका लोकसभेचा कोण असणार आहे याची चर्चा रंगलेली होती. आपण जर पाहिलं असेल तर निलेश राणेंनी देखील दोन या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेली आहे. पराभव मात्र एक वेळा त्यांनी ते खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचं देखील लक्ष आहे. त्यामुळे आता नेमकं निलेश राणेंचं ट्विट नेमकं काय सांगते ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून भाजपने देखील या लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष जे आहे ते दिलेलं आहे. त्यासोबत उदय सामंत देखील रत्नागिरीचे आमदार आहेत. त्यांचे बंधू देखील किरण सामंत जे आहेत ते देखील या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे निलेश राणेंचं ट्विट नेमकं काय सांगतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कविता. सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल. तर राजकारणात मन रमत नसल्यामुळे आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं ट्विट निलेश राणे यांनी केलंय. मात्र फक्त एवढंच कारण आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधल्या राजकीय नीतीचा हा भाग आहे, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घडामोडीकडे आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत. आता एक नजर टाकूयात या तासाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर.